ठाकरे शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन कोसळलेल्या शिवपुतळ्याची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार जाधव यांनी शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर नतमस्तक होऊन शिवरायांना मानवंदना दिली। तसंच कार्यकर्त्यांच्या समवेत चौथऱ्यावर बसून आत्मक्लेश केला। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाहीत, तर संपूर्ण जगाचा स्वाभिमान व मानबिंदू आहेत। सरकारच्या नाकर्तेपणामुळे, भ्रष्टाचारामुळे आणि बेजबाबदारपणामुळे शिवरायांचा पुतळा पडला। महाराजांचा पडलेला पुतळा पाहताना मनाला वेदना होतात, संताप येतो। सरकारकडून यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न हे निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून वापरले गेले। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि पुतळा निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून वापरले गेले याचे जिवंत उदाहरण आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उद्घाटन करून गेले। त्या दिवशी फक्त ह्या किल्ल्यावर लाईट होता, त्या दिवशी फक्त या ठिकाणी लाईट होता। आज सगळ्यात तिथं लाईट नाही। बाहेरून अतिशय निकृष्ट दर्जाचे 4 ते 5 हॅलोजन आणून शेजारच्या घरातून लाईट जोडून तिथं आणून सोडलेले आहेत। याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या श्रद्धेपायी, शिवाजी महाराजांच्यावर प्रेम होतं म्हणून, शिवाजी महाराजांबद्दल आदर होता म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेलेला नाही। तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घेण्याच्याच उद्देशानं हे काम केलेलं आहे। या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे। हा पुतळा पूर्णपणे आतून पोकळ होता। अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच, परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात, ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात, त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत। ही आता स्पष्टपणे समोर बाहेर आले। महाराष्ट्र सरकार हे नेव्ही दलावर हे काम ढकलत असताना या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली? महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणत्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्या ऐवजी नवख्या लोकांना का दिलं? केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलंय। याचा निषेध करून चालणार नाही। तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय क्षितिजावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे, देशातल्या जनतेनं केला पाहिजे, ही माझी पहिली भावना आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।